पाहत असताना तुम्हाला वाटेल की नेमकं काय प्रकार चालू आहे. मित्रांनो, हे आहे मोहोळ. मध शेतामध्ये जाऊन बघा, हे अशी ह्या लाकडांना मोहोळ बसलेलं ओरिजिनल मध गुंजोटी गावातील आमचे मित्र आणतात. मग आमच्या मॉर्निंग वॉकच्या सर्व सदस्यांना निरोप देतो. मध आलेला आहे, ज्यांना कोणाला न्यायचं ते घेऊन जाऊ शकता. मग 4 मित्र येऊन हे मध घेऊन जातात. हे आमचे मॉर्निंग वॉकचे सर्व मित्र आहेत, मध नेण्यासाठी आलेत. किलो अर्धा किलो मध सगळे घेऊन जातात. नातवंडाचं निमित्त करायचं, खायचं मात्र स्वतः, असं काहीतरी ह्यांचा नियोजनाचा भाग दिसतो आहे. बघू आता मध घरापर्यंत किती पोचतो ते. मध बाजूला काढलं आहे आणि आता हे मेण. खरं तर पूर्वी ह्या मेणाचा उपयोग कुंकू लावण्यासाठी महिला करायच्या, पण आता कुंकू काही राहिलं नाही. टिकल्याचा बाजार झाल्यामुळे आता या मेणाला कोणी विशेष महत्त्व नाही. मात्र पूर्वी मेणासाठी महिला सगळ्या पोरांना सांगायच्या, अरे मेण कुठं आहे का. मग कुठून कुठून मेण आणलेलं ते सगळंजण बाया वापरायच्या, त्याचं ते मेण तयार करून ठेवायच्या. चला तर मित्रांनो, मध आपण खाऊ, लेकरा बाळांना मध खाऊ घालू. हे आयुर्वेदिक आहे. त्याच्यानंतर लहान मुलांना खाऊ दिलं जातं. मुलं लवकर बोलायला शिकतात, असा एक मानस असतो. ते सत्य असेल कदाचित, आपण पाहू. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, निसर्गप्रेमी, उमरगा, जिल्हा धाराशिव, वाया सातेपळ मार्गे कळंब.